मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यभर ही वारी फिरते आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता या वारीचे अमरावतीत आगमन झाले. विश्राम भवन येथे या वारीसंदर्भात आणि मुख्यमंत्री सहायता निधीसंदर्भात पत्रपरिषदेत अधिक माहिती देण्यात आली. या वारीच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवेबाबत माहिती देण्यात येत आहे. ही आरोग्यवारी बीड येथून 1 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. आता ही वारी नांदेड लातूर मार्गे काल अकोला वाशिम येथून रविवारी आज अमरावतीत दाखल झाली. पुढे ही वारी संपूर्ण विदर्भातून नंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण कोकणात जाणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून 301 कोटीचे विक्रमी वितरण करण्यात आले. त्यातील 3 कोटीची मदत हे संपूर्ण अमरावती जिल्ह्याला झाली आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली. संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी. उपक्रमाचा मूळ आणि मुख्य उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यभर गावखेड्यातील आणि संपूर्ण परिसरातील गोरगरीब तथा निर्धन रुग्णांना याची माहिती मिळावी. आतापर्यंत मुख्यमंत्री निधी किती मिळाला आहे, तो कसा मिळवावा, तो मिळवणे किती सोपे आहे, ही माहिती देण्यासाठी ही आरोग्यवारी सुरू झालेली आहे. या आरोग्यवारीची सुरुवात बीड या ठिकाणाहून 1 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. आता ही वारी नांदेड लातूर करत काल अकोला वाशिम करून आज अमरावतीमध्ये आलेली आहे. अशीच ही वारी संपूर्ण विदर्भ करून खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण कोकणात जाणार आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून 301 कोटीचे विक्रमी वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे. त्यातील 3 कोटीची मदत ही संपूर्ण अमरावती जिल्ह्याला झालेली आहे. तर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी.